नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगते या 5 दिवसात 5 मोठ्या घटनांचा नक्कीच भूकंप येणार आहे. तर माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमचे मन सध्या काही वेगळ्याच भावनातून जात आहे का? जीवनाच्या स्थिरतेची, सुरक्षिततेची आणि भौतिक यशाची धडपड करताना आतून मात्र एक पोकळी जाणवते का? इतके प्रयत्न करूनही जेव्हा फळ सहज मिळत नाही, तेव्हा मनात मात्र आपल्या कर्माविषयी शंका निर्माण होते. मनातून खचून जात आहेत. नशीब नेहमी दुःख, हताश येते, चिडचिडापणा तुमचा वाढला आहे का? मी इतकी मेहनत का करत आहे? माझा मार्ग कुठे चुकला आहे? असा प्रश्न सध्या तुमच्या मनाच्या गांभीर्यात घुमतोय का? तर लक्षात ठेवा, विश्व कधीही शांत राहत नाही. जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं ना, तेव्हा अदृश्यपणे एक नवीन दिशा उलगडत असते. आता पुढच्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं, गूढ आणि शुभ परिवर्तन येणार आहे. आणि हे परिवर्तन तुमच्या विश्वासाला, आत्मविश्वासाला आणि नशिबालाही नवीन रूपरेषा देईल. फक्त तुम्हाला सांगते, थोडं थांबा, स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा, कारण तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ योग्य वेळी सर्वात सुंदर रूपात आता तुमच्यासमोर उभं राहणार आहे. तुमच्या जीवनातील संघर्ष आणि अस्वस्थतेचा काळ आता संपत आहे. तुमच्यासाठी आता एक अत्यंत मोठी आणि चमत्कारिक घटना तुमच्यासोबत आता घडणार आहे. यापुढील 5 दिवस तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमची निराशा आता मोठ्या आनंदामध्ये आणि आशेमध्ये रूपांतरित होईल. तुम्हाला सांगते, कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या निराशा, वेदना, संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपलेला आहे. या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा संदेश आज पाठवलेला आहे, कारण तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी असला तरी आतून मात्र तुमच्या उत्पन्न किंवा बचतीच्या समस्यांमुळे आणि कुटुंबातील नात्यांतील तणावांमुळे आज तुम्ही एकटे पडलेले आहात. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे. ज्या आर्थिक समस्यांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते, ज्या व्यावसायिक अडचणींमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होते, त्या सर्व भावनांना तुम्हाला सांगते आता पूर्ण विराम देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी आता हळूहळू शक्य उपायांकडे वळणार आहेत. आणि तुम्हाला सांगते, हा केवळ अंदाज नाही तर ज्योतिषीय आधारावर दिलेले एक आश्वासन मी तुम्हाला सांगते. तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती नक्कीच पाठवलेली, आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात आता नक्कीच पुढे करणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते, अगदी महत्त्वाची माहिती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगते, कुंभ राशी, आता तुम्हाला फक्त एवढेच करायचे की मी एकट्या नाही, ही भावना तुम्हाला दृढ करायचं आहे. तुमचा विश्वास आणि तयारीच आता या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश देण्याची परवानगी देईल. पुढच्या 5 दिवसात तुमच्यासोबत मोठ्या 5 चमत्कारी घटना घडतील. आणि काय होणार आहे पुढच्या 5 दिवसात, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या नशिबात चांगलं घडवण्यासाठी आणि सर्व काही व्यवस्थित व्हावं हे जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या 7 दिवसात तुमच्यावर आलेले कोणतेही संकटे सुद्धा कसे दूर करायचे आणि तुमच्यापासून कसे दूर पळतील यासाठी सुद्धा मी काहीतरी महत्त्वपूर्ण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, ह्या तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे. हा केवळ चांगला दिवस नाही, तर हा थेट ईश्वराकडून पाठवलेला विशेष संदेश आहे. संदेश काय आहे तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्यातील सर्व अडथळे आता एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडला आहे. आणि ही व्यक्ती साक्षात देवदूत बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा देवदूत लवकरच पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल. याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे: तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींचा शेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि भावनिक स्थैर्याकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूतीच देणार नाही, तर तो तुमचा आत्मविश्वास आणि आश्वासने तुम्हाला सांगेल, चिंता करू नकोस, मी आहे ना. हा तुम्हाला तो विश्वास देईल. हा निर्णय घे, तू नक्कीच यशस्वी होईल हा आधार तो तुम्हाला देईल. आणि तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता ना, ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा तुम्ही करत होता, आता ते भौतिक रूपात तुमच्यासमोर नक्कीच उभे राहणार आहे. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, हा बदल केवळ योगायोग नाही किंवा निव्वळ सकारात्मक विचार नाही, तर यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार आहे. या 5 दिवसात येणारा शनिवारचा दिवस कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी एक दुर्मिळ दैवी योग तयार होत आहे.
शनिवार हा दिवस थेट शनिग्रहाला समर्पित आहे आणि जो तुमच्या राशीस्वामी असून सुख, सौंदर्य, धन आणि नातेसंबंधाचा कारक मानला जातो. या दिवशी शनीचे गोचर कुंभ राशीच्या धनभावात होत आहे आणि त्यावर त्याची शुभदृष्टी पडत आहे. याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात आता सक्रिय होत आहे. शनी या ग्रहाची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात तुम्हाला सांगते ईश्वरीय सहायता योग किंवा देवदूत योग तयार करतो. तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात आता सक्रिय झालेला आहे. या गोचरावर गुरु आणि चंद्र या ग्रहांची अमृत समान म्हणजेच अत्यंत पवित्र आणि शुभ दृष्टी पडत आहे. शनी या ग्रहांची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात तुम्हाला सांगते देवदूत योग तयार करते आणि या ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गानेच आता पुढाकार घेतलेला आहे. हा देवदूत कोणत्याही चमकीत पंखासह किंवा दैवी प्रकाशात तर चमकत येणार नाही. ईश्वराचा नियम असा आहे की तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वात सामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो. तुम्हाला सांगते तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा आईसारखी स्त्री व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार देईल. तुमच्या कुटुंबातील किंवा प्रेमसंबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत येईल आणि तुमच्यात सामंजस्य घडवून आणेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगा काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले एखादी वरिष्ठ अधिकारी जी तुमच्यावर नेहमी टीका करत होती ती अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या कामाचे स्थैर्य निश्चित होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावातून असाल तर तुम्हाला असा थेरपिस्ट सल्लागार नक्कीच भेटेल, ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल. तुमच्या त्या मानसिक तणावाला, दुःखाला तो दूर करेल. पुढील 5 दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल किंवा घरीच असाल तेव्हा तुमच्याकडे अचानक एक साधू, संत किंवा गुरु येतील. तुमच्या पैशांच्या आणि कुटुंबाच्या समस्यांबद्दल तो साधू, संत किंवा ते गुरु तुम्हाला अचानक मार्गदर्शन करेल. त्यांचे शब्द तुम्हाला सांत्वन देतील आणि ते तुम्हाला तुमच्या समस्यांवर एक प्रभावी दैवी उपाय नक्कीच सांगतील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल ना, तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरील समस्या सोडवणार नाही, तर तो तुमच्या अंतर्मनामध्ये एक मोठा आणि कायमस्वरूपी बदल घडवेल. हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील नक्कीच टर्निंग पॉईंट असेल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी सततची अस्वस्थता आणि पुढचं काय होणार ही भीती होती, ज्यामुळे तुम्ही रात्री नीट झोपू शकत नव्हता, ही भीती एका क्षणात नाहीशी होईल. देवदूताच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर आणि मनात खऱ्या शांतीची भावना येईल. तुम्हाला आतून एक मोठा दिलासा मिळेल, जणू कोणीतरी तुमच्या पाठीवरून हात ठेवून शांतपणे म्हणेल, आता सर्व काही ठीक होणार आहे. आणि या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण पूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल. पैशांच्या विवंचनेमुळे तुमचा जीव मेटाकुटीस आला होता. हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या विचारांनी तुम्ही दबले असाल. परंतु आता हा देवदूत तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा, व्यवहार्य आणि अचूक मार्ग दाखवेल. चमत्कारिकरित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल. ही मदत तुमच्यावरच्या कर्जाचा बोजा हलका करेल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याची एक नवीन दिशा मिळेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल. कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत वाटत होतं की मी कमी पडतोय का किंवा माझे काम पुरेसे चांगले नाही का. यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होता. पण देवदूताच्या भेटीनंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल. तुमच्यात एक प्रकारची स्थिर व आकर्षण ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहाल आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सतत थकवा जाणवत असेल, कामामध्ये आळत येत असेल किंवा लहानसहान आरोग्य समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर हा देवदूत तुमच्यासाठी एक नवी स्फूर्ती आणि उत्साह घेऊन येईल. तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल आणि एक नवी ऊर्जा मिळेल. तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल. विशेष म्हणजे तुमच्या राशीस्वामी शनीच्या प्रभावामुळे तुमचे सौंदर्य आणि आकर्षण वाढेल, ज्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल.
विशेष म्हणजे तुमच्या राशी स्वामी शनीच्या प्रभावामुळे तुमचे सौंदर्य आकर्षण वाढेल. शांत पण असंतुष्ट या अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढून शांत आणि पूर्ण समाधानी या अवस्थेकडे घेऊन जाईल. जर तुमच्या शेजाऱ्यांसोबत मालमत्तेवरून, जागेवरून किंवा क्षुल्लक कारणावरून कोणता वाद असेल तर हा देवदूत त्यात निर्णायक हस्तक्षेप करेल. हा देवदूत एका कायदेशीर सल्लागाराच्या, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रभावी मध्यस्थाच्या रूपात येईल. हा देवदूत तुम्हाला सांगते तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवेल. तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि सुखाचं जीवन मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमच्या प्रगतीचा हेवा करतात आणि तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे सर्व डावपेच उलटतील. देवदूताच्या दैवी ऊर्जेमुळे तुमचे शत्रू अचानक शांत होतील. ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर आणि शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणं बंद करतील. त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या दैवी संरक्षणाचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप संघर्ष केला आहे, खूप संयम ठेवला आणि आतल्यात तुम्ही खूप दुःख सहन केल्या. परंतु आता तुमच्यासाठी ब्रह्मांडातून थेट दैवी मदतीची घोषणा झाली. तुमचे दुःख आणि तुमच्या समस्या आता इतिहास बनणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते, कारण शनी हा तुमचा स्वामी ग्रह आहे. सध्या जर मनात अस्थिरता, निराशा किंवा अडथळ्यांची भावना असेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि देवदूताला तुमच्यापर्यंत लवकर येण्यासाठी एक प्राचीन धार्मिक उपाय खूप प्रभावी मानला जातो. जसं की तुम्हाला काय करायचे, सकाळी स्नान करून काळे कपडे परिधान करा, काळ्या तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब बघा आणि ते बघून शनी मंदिरात जा आणि शनिदेवाला त्याचा अभिषेक करा किंवा शनी महाराजांच्या समोर ते तेल जिथे दिवा पेटत असेल, दिवा चालू असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते तेल टाकून द्यायचे आहे किंवा शनिदेवांच्या पायथ्याशी तुम्ही ते तेल ठेवू शकतात आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर शमीच्या झाडाखाली काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शनिदेवाला काळ्या उडीद डाळाचे निर्वाह अर्पण करायचे आहे. शनिवारी गरजूंना काळे कपडे, काळी डाळ, काळे तीळ किंवा लोखंड दान करा आणि शक्य असल्यास वृद्ध, गरीब किंवा श्रमिकांना अन्नदान जरूर करावे. त्यासोबतच शनिदेव महाराज हे हनुमानजींचे भक्त आहेत, म्हणून शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं अर्पण करा व सुगंधित तेल नक्कीच लावा. उपवास धरा आणि शांत ध्यान नक्कीच करा. शनिवारी काय करायचे, एक वेळ अन्न घ्या आणि दिवसभर शांत मनाने शनी मंत्र जपा. या दिवशी राग, ताण आणि वादविवाद टाळा. हा उपाय नियमित केल्यास शनिदेवाचा कोप शांत होतो आणि आयुष्यात स्थैर्य, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढताना तुम्हाला जाणवते. शनिदेवाची कृपा होऊन चंद्र व गुरुचे जे गोचर आहे ते लवकरच तुमच्यावर त्याचा चांगला प्रभाव नक्कीच वाढेल आणि देवदूताची अमृत छाया तुमच्यावरती नक्कीच पडेल. तर माझ्या कुंभ राशीच्या जातकांना मनात आता कसलीही शंका किंवा भीती ठेवू नका. हे माझ्यासोबतच खरंच घडेल का हा विचारही करू नका, कारण तुमचा राशी स्वामी हे शनी महाराज आहेत आणि गुरुग्रहाच्या कृपेने, शनी महाराजांच्या कृपेने हा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या चमत्कारासाठी पूर्णपणे पात्र आहात. पुढील 5 दिवस डोळे आणि कान उघडे ठेवा. तो देवदूत कोणत्याही अनोळखी, साध्या किंवा अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर येईल आणि जेव्हा तुम्हाला अचानक दिलासा देणारे बोल ऐकायला मिळतील किंवा समस्येवर सोपा उपाय मिळेल, तेव्हा लगेच समजा की हाच तो निर्णायक क्षण आहे. आणि तुम्हाला सांगते, या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने, नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका. तुम्हाला लवकरात लवकर ही दैवी मदत मिळो यासाठी मी प्रार्थना नक्कीच करते. तुमचा विश्वास आणखीन दृढ करण्यासाठी तुम्हाला सांगते, स्वतःवरती विश्वास ठेवा, सकारात्मक विचार नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक जरूर करा. आणि होय मंडळींनो, एकच विनंती करेन, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.